6 बॉल 6. चला सामना सुरू करायचा आहे. सामन्याचा रिदम आपण तोडू नका. पप्पू आहेत स्ट्रायकिंगला फलंदाज. पप्पू म्हात्रे. गोलंदाजी मार्क होती संदीप पाटील. पहिला चेंडू कॉट अँड बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदल. पप्पू म्हात्रे बॅक टू द पवेलियन. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धाव बनवायचे आहेत. पाच चेंडू शिल्लक. 6 ची गरज या सामन्यामध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे संदीप पाटीलने. जर हा सामना जिंकून दिला तर संदीप पाटील साठी पारितोषिक आहे करण भगत यांच्याकडून 1000 रुपयांचं. प्रथमेश ठाकूर यांचे इथे आगमन होते. काल त्यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. आज देखील त्यांचं इथे आगमन होत आहे. रील स्टार कॉमेंटेटर आहेत. 5 चेंडू 6 ची गरज. संदीप ड्राइव्ह करताय बॅक टू द बॉलर आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन लागतो. अजून एक धक्का. संदीप पाटीलने अप्रतिम गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. 2 विकेट गमावलेत या षटकामध्ये. या सामन्यामध्ये ट्विस्ट. या सामन्यामध्ये कमबॅक झालेला आहे आयरेगाव या संघाचं. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. मोहन फुलोरे बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन भोलानाथ म्हात्रे. 4 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 6. कंपल्सरी चेसिंग. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे की हा सामना कोण जिंकेल. वसार की आयरेगाव. आयरेगाव की वसार. एक धाव मिळते लेग बाईटच्या स्वरूपात. 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची गरज. मामा काय निर्णय काय. यस चेक करूया आपण. चला पंच या आपण. अरविंद म्हात्रे आणि श्रीनाथ पाटील आपण या. चला एक धाव असेल. डेलिब्रेट नाहीये असं तिसऱ्या पंचांचं म्हणणं आहे. चला 3 चेंडू शिल्लक आणि 5 ची गरज. स्ट्राइक इनला बॅट्समन
मोहन फुलोरे ऑन स्ट्राइक. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू. याआधी जल्लोष होता वसार संघाच्या प्रेक्षकांमध्ये आणि आता मात्र जल्लोष आहे आयरेगावच्या प्रेक्षकांमध्ये. चेंडू शिल्लक आहे 2 धावा बनवायच्या या मॅच मध्ये 5. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि पुन्हा एकदा लेग ब्रेक. संदीप पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या संदीप पाटील साठी. 5 चेंडू फेकलेत, अवघी 1च धाव खर्च केली आहे संदीप पाटीलने. चेंडू शिल्लक आहे 1. कंपल्सरी 5 धाव बनवायच्या आहेत. याचाच अर्थ षटकारच मारावा लागेल वसार संघाला. असं वाटलं की वसार संघ हा सामना सहज जिंकेल, परंतु हे नियतीला मान्य नाहीये. संदीप पाटीलला हे मान्य नाहीये. 1 चेंडू 5ची गरज. आणि शेवटचा चेंडू आला डॉट आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी क्रिकेट संघ. आयरेगाव 40+ या संघाने उलटफेर केलेला आहे. होत्याचं नव्हतं झालेलं आहे आणि सामना संदीप पाटीलने जिंकून दिलेला आहे. आणि करण भगत यांच्याकडून संदीप पाटील यांच्यासाठी 1000